चार घरची लोक जोपर्यंत वरडत येत नाहीत तोपर्यंत कळणार कसं आपण कोल्हापुरी मिरचीचा खरडा बनवलाय। त्यासाठी बघा मी हिरव्या अशा मिरच्या घेतल्या त्या तिखटवाल्या मी, आणि ह्या आता मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या। त्यामध्ये लसूण आणि जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं। आता ही चांगलं भाजून घ्यायचं। असं भाजताना चांगला ठसका आला पाहिजे, ता कुठं वाटेल की आपण कोल्हापुरी खरडा बनवतोय। आता खरडा बनवायसाठी तर मिरच्या तर चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या, लसूण बिसून घालून जराशी लसूण घालायचा आणि थोडंसं जिरं घालायचं। जिरं घातलं की थोडंसं कमी तिखट लागतं, त्यासाठी थोडंसं जिरं घालायचं। मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आणि मस्तपैकी आपल्याला असं आपण बारीक करून घ्यायचं। असं बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याच्या अशा डाळी घालणार आहे। हे बघा अशा शेंगदाण्याच्या अशा डाळी घालायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि मस्तपैकी आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून घ्यायचं आणि हे शेंगदाणा आपण टाकले का तर असं मिरचीचा झणझणीत खरडा खाताना ना असं तोंडामध्ये असे शेंगदाणे असे आपले आले पाहिजेत। आणि त्यात आपण टाकले थोडंसं दही। आता चांगलं मिक्स करायचं आणि मस्तपैकी जे कोण कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या साईडचे असतील त्यांना माहीत आहे मिरचीचा खरडा म्हणजे काय असतं ते, मस्तपैकी भाकरीसोबत खाऊन घ्यायचं।